देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील हे जुने सहकारी, त्यामुळे जुन्या सहकाऱ्यांमधली लढत आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत आहे. काय मामा, कुणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? वळसे पाटील, दिलीपराव वळसे पाटील. दिलीप पाटील माणसं आमचं साहेब दैवत आहे आमचं. काही तुतारीची हवा नाही. आंबेगाव तालुक्यात दिलीप पाटीलच लागणार. सगळं असो पण वळसे पाटील निवडून येणार. भविष्यातील आमदार निवडून द्यायचा का होणारा मंत्री निवडून द्यायचा ही सुज्ञ जनता विचार करणार आहे. त्यामुळे नक्कीच महायुतीचा विजय होईल. कर्तृत्व जेवढं अख्ख्या तालुक्यात त्यांनी काम केलेलं आहे ना. तालुक्यामध्ये सगळं वळसे पाटलांनी वंदन केले. नामदार वळसे पाटील साहेब व शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या दोघांच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधी सुद्धा या आंबेगाव तालुक्यामध्ये पवार साहेबांनी मराठ्यांचं वाटोळ केले, जरांगेला केलाय मध्ये. आणि लाडकी बहीण नक्कीच आमच्या आदरणीय साहेबांना विजय करेल. हे महाविकास आघाडीचं सरकार वाटत नाही की आम्हाला महिलांसाठी याच्यापूर्वी कुठलीच योजना त्यांनी राबवलेली नाही जेव्हा त्यांचं सरकार होतं. त्यांची दानत नाही झाली. आता काय म्हणतायत मोफत करू ही नुसती वल्गना आहे, पोकळ गप्पा आहेत. 1,500 दिवाळा निघतात ते 3,000 दिलं काय होईल? मग राज्याचं राज्य विकावं लागेल मग तुम्हाला म्हणावं. पवार साहेबांना साहेब सुद्धा आता दैवतच मानतात. ज्याचं काय चुली दोन झाल्या त्यांच्याशी पटलं नाही म्हणून बाजूला मांडली. साहेब पाण्यासाठी हा निर्णय घेतला. साहेबांना तो निर्णय आवडला नाही. वेगळे नाही, शरद पवारचाच माणूस या. तुम्हाला सांगतो अजित पवार इकडे चांगले येणार, शरद पवार आणि दिलीप पाटील येणार. आपण सध्या आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि म्हणायला गेलं तर दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला. कारण 1990 पासून सलग 7 टर्म दिलीप वळसे पाटील इथून निवडून आलेत आणि यंदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उभेत. तर त्यांच्यासमोर आव्हान आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांचं. देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील हे जुने सहकारी, त्यामुळे जुन्या सहकाऱ्यांमधली लढत आहे. अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत आहे. आत्ता आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघातल्या मनसर भागात आणि मनसरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात. इथल्या नागरिकांशी बोलूयात, जाणून घेऊयात त्यांच्याकडून कुठल्या मुद्द्यांवर इथली इलेक्शन आहे आणि इथं नेमकी हवा कुणाची. काय मामा, कुणाची हवा आहे तुमच्या मतदारसंघात? साहेबांची. कुठल्या साहेबांची? वळसे पाटील. कशामुळं? विकासाच्या काम भरपूर आहे त्यांची ना. मला सांगा, 1990 पासून 7 टर्म झाले, तुम्ही एकच आमदार निवडून देत आहेत, असं काय काम केलंय वळसे पाटील? अहो भरपूर काम आहे त्यांची. प्रत्येक गावात नाही का वस्तीत आहे ना, प्रत्येक काय काम आहेत, त्याच्यामुळे त्यांना निवडून देणं. 2-3 कामं सांगा की त्यांची. हां बस कंती भरपूर काम आहे. कंती आता सांगण्याजोगी नाही, मग अशी भरपूर काम आहेत. किती सांगितलं तर कमीच पडणार आहे. म्हणून म्हणतोय 2 सांगा, नाही कमी पडत. कोणते कामं सांगायची? कुठलीही सांगा. नाही तुमच्या बरं थांबा. तुम्ही शाळा आहे, पाटाची कामं केली, रस्त्यांची कामं केली, अजून काय पाहिजे? आता यंदा त्यांचा सामना जो इलेक्शनचा तो होतोय देवदत्त निकम यांच्या विरोधात. निकम आणि वळसे पाटील दोघं जुने मित्र. 2 मित्रांमधली फाईट कशी होणार? वळसे पाटील निवडून येणार आहे. फाईट घासून होणार का वन साइड होणार? सगळं असो होईन पण वळसे पाटील निवडून येणार. घासून होईल? घासून होईन पण वळसे पाटील निवडून येणार. इलेक्शनला मजा आहे का तुमच्याकडे? आमचं काय नाही, आमचं आम्ही कोणाच्या बाजू नसतो, पण आम्ही जसं वातावरण असन तसं असतो. मग कुणाचं वातावरण आहे यावेळी? वळसे पाटील. आणि पवार साहेबांचं? पवार साहेबांनी मराठ्यांचं वाटोळ केले, जरांगेला केलाय मध्ये. काय बोला की बोला. नको आता जाऊ दे. आम्हाला 82 साली मराठ्यांचं आरक्षण पवार साहेबांनी घालवलं. तुम्हाला पटतंय का यांचं म्हणणं? आम्हाला इकडे बोला. बरं नाही, तुम्हाला पटतंय का? आम्ही ना दिलीप पाटलाची माणसं आहेत. कशामुळे दिलीप वळसे पाटलांच्या बाजून? काम केलं साहेबांनी तेवढी. थांबा की आता यांना बोलू द्या. साहेबांची कामं आहेत तेवढी आमच्या. काय कामं झाले तुमच्या? हे सगळीच कामं आहे. पाटाचे रस्त्याची कामं आहेत, आमची पाण्याची स्कीम आहे, सगळंच काम त्यांचे तालुक्यात नाव करून द्यायचं त्यांच्या ना, नाही का? पण त्यांचा सामना आहे तो आता देवदत्त निकम यांच्या विरोधात होतोय. निकमांच्या मागे शरद पवारांची ताकद आहे की नाही? जमायचं. आमची ताकद जास्त राहणार. तुम्हाला काय वाटतं मामा, कुणाची हवा या मतदारसंघात? दिलीप वळसे पाटलांची. कशामुळे? ते पांडुदार केलं आमच्या आवडीत तवा. पण फाईट टप होणार यावेळी का वन साइड होणार? वन साईड. त्यांचं ऐकून म्हणू नका, तुमचं म्हणणं. नाही, दिलीप पाटील येणार 100%. 70च्या लीड येणार. कितीच्या लीडनी? 70, 80, 90, 50 लीड येणार. 70, 80, 90 की 95? 95 लीड येणार दिलीप पाटील. दादांनी थोडे वेगळे आकडे सांगितले, नंतर 95चा आकडा त्यांनी सांगितलाय. इथं काही तरुण आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात आपण. दादा, इलेक्शनचं वातावरण झालंय का तुमच्याकडं? चालू आहे. काय कुणाची हवा आहे, वळसे पाटलांची का निकमांची? आम्हाला येत नाही मराठी, हिंदीमध्ये बोला. अच्छा, इकडं काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. इकडे सुद्धा एक दादा आहेत, ते आपल्याला बोलवत आहेत सातत्यानं, आपण त्यांच्याशी बोलू.
इथं लोक तयार नाहीत, तुम्ही जरा उत्साही दिसताय बोलायला. कुणाची हवा आहे मतदारसंघात? वळसे पाटील साहेबांची. कशामुळे वळसे पाटील? गेले 30-35 वर्षातला झालेला विकास आणि सध्याच्या कालावधीमध्ये नामदार वळसे पाटील व राज्यमंत्री महाराष्ट्राचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी मंचर शहरासाठी व तालुक्यासाठी कोट्यवधी प्रमाणात विकास निधी आणलेला आहे. साध्या फक्त मंचमध्ये साधारणतः 100 कोटीच्या आसपास विकास निधी आणलेला आहे. त्यामुळे मला सांगा, भविष्यातील आमदार निवडून द्यायचा का होणारा मंत्री निवडून द्यायचा ही सुज्ञ जनता विचार करणार आहे. आत्ता तुम्ही एक नाव सांगितलं की आढळराव पाटील आणि वळसे पाटील आता एकत्र आलेत. खरं तर आढळराव पाटील आणि वळसे पाटील तसे जुने राजकीय विरोधक ते एकत्र आले. देवदत्त निकम आणि वळसे पाटील हे दोघं जुने राजकीय मित्र ते आता विरोधात गेलेत. निकम विरुद्ध वळसे पाटील ही फाईट कशी आहे? निकम विरुद्ध वळसे पाटील ही फाईट पाहिजे असेल तर एक कुठतरी कसलेला पैलवान आणि एक कुठतरी काय त्याला आता शब्द येत नाही माझ्याकडे, नौकेत निकम पैलवानासमोर. हो, पण इथं तर निकमांच्या मागं वस्ताराची ताकद आहे. शरद पवारांचं वातावरण आहे का इथं? शरद पवारांची जरी ताकद असली तरी वळसे पाटलांना पण पवार साहेबांनी ताकद दिलेलीच आहे ना इथून मागच्या कालावधीत. पण दादा मला सांगा की एक आरोप वळसे पाटलांवर कायम होतो की सगळ्यात जवळचे पवारांच्या वळसे पाटील आणि तेच पवारांना सोडून गेले. काय वाटतं याबद्दल? फटका बसेल का याचा वळसे पाटील? सगळ्यात महत्त्वाचं इथलं क्षेत्र बागायती आहे. आपला तालुक्याचं पाणी डिंबा धरणातून पळवण्याचा डाव आखलेला आहे 2-3 आमदारांनी खालच्या कर्जत जामखेडीकडच्या. त्याच्यामुळं साहेब त्या आमचं पाणी आम्हाला पाहिजे ह्या भूमिका साहेबांची आहे. यात एक वाक्य मला असं बोलायचं आहे, साधारणतः 90 ते 92च्या दशकात ज्यांनी मंचर शहर पाहिलेलं आहे त्यांना ती पाण्याची जी वास्तविक भीषणता आहे ती त्यांना नक्कीच माहिती आहे. जुन्या जनता पिढी असतील किंवा आमच्यासारखे जे आम्ही त्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्हाला माहिती आहे. मंचरमध्ये आम्हाला आठवतो लहान असताना आम्ही गावामध्ये बाजारमध्ये 5 पैसे 10 पैसे असा पाण्याचा ग्लास विकला जायचा प्याला. मग ही जी परिस्थिती होती ही नंतरच्या 10-15 वर्षात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. आज सुकाळ आलेला आहे, पण हीच पूर्वीची परिस्थिती होऊ नये त्यामुळे वळसे पाटलांच्या मागं उभं राहणं हे गरजेचं आहे. पण जो प्रश्न होता त्याच्यावर तुम्ही त्यांनी तरी उत्तर दिलं, पण तुमचं काय उत्तर आहे? टीका तर वळसे पाटलांवर होते पवारांना सोडून गेले याची, याबद्दल काय वाटतं? स्वतः शरद पवारांनी पण टीका केली. हक्काच्या पाण्यासाठी गेले असं त्यांचं म्हणणं आहे. पटतं तुम्हाला? हो, बरोबर आहे. इथे काही महिला पण आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. ताई मला सांगा, लाडकी बहीण योजना सगळ्या महाराष्ट्रात आली आहे. महायुती सरकार म्हणतंय की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो 2100 रुपये देऊ. महाविकास आघाडीवाले म्हणतात आम्ही सत्तेत आलो 3000 देऊ. काय वाटतं कुणाची योजना गेम चेंजर ठरेल? नाही, जे महाविकास आघाडीने महायुतीने दिलेत ते सत्य आहे. प्रत्येक महिलेला तुम्ही जागोजागी जाऊन विचारा की मेसेज आहेत, सत्यात पैसे आम्हाला मिळाले आहेत. त्यामुळे नक्कीच महायुतीचा विजय होईल हे 100%. आणि लाडकी बहीण नक्कीच आमच्या आदरणीय साहेबांना विजय करेल. मावशी मला तुम्ही सांगा की इकडं काय काय प्रश्न होते तुमच्या मतदारसंघात, काय काय बदललं मागच्या वर्षांमध्ये? काही हे पहा, महायुतीची सत्ता आल्यापासून मतदारसंघात अनेक मोठे बदल झालेले आहेत. इथे महिलांच्या शिक्षणाचे प्रश्न होते. नामदार साहेबांनी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं. शिक्षण मिळाल्यामुळं मुली चांगल्या एज्युकेटेड होऊन बाहेर गावात नोकरीसाठी गेलेल्या. हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न असा होता की आमचा सगळा भाग हा शेतकरी वर्ग आहे. शेतकरी महिलांना रोजीरोटी जी आहे शेतात कामाला गेल्यावरच मिळत होती. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांना जे 2500 रुपये 1500 रुपये जे दिले त्याच्यामुळं महिलेला स्वतःचे खर्च करता येईल एवढे पैसे मिळाल्यामुळे महिला आनंदी आहेत. तिसरा प्रश्न आहे, आमच्या ज्या ह्या महिला आहेत यांना अनेक प्रकारचे रोजगार साहेबांमुळे उपलब्ध झालेले आहे. त्यामुळं मुली महिला सगळ्या आवर्जून बाहेर पडतायत, नोकरी करतायत. हे फक्त नामदार वळसे पाटील. पण मला सांगा, आता तुम्ही कौतुक केलं महायुती सरकारच्या काळातल्या योजनांचं, जे काही परिस्थिती रोजगाराची असेल त्याचे. बदलापूरचं प्रकरण झालं, मुंबईत काही प्रकरणं झाली, अगदी आपल्या पुणे जिल्ह्यात भोसरीत काही प्रकरणं झाली. महिला सुरक्षित आहेत का महायुतीच्या सरकारच्या काळात? नक्कीच आहेत, महिला नक्कीच सुरक्षित आहे. आम्ही 10 वर्षापूर्वी 11 वाजायच्या नंतर आम्हाला बाहेर फिरता येत नव्हतं. महायुती सरकारच्या काळात अनेक चांगल्या गोष्टी घडल्यामुळं, अनेक आरोपींना शिक्षा झाल्यामुळं महिला राजरोजपणे 11 नंतरही बाहेर फिरू शकतायत, स्वतः रोजगार करतायत, कामाला जात आहे. ST मोफत झाल्यामुळे, STचं जे तिकीट आहे महिलांना अर्धे झाल्यामुळे. महाविकास आघाडी तर म्हणते आम्ही मोफत करू. कधी करणार? आतापर्यंत त्यांची दानत नाही झाली. आता का म्हणतायत मोफत करू? का तुम्हाला काय वाटतं? 100% महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये. नाही ते नाही, आता मी प्रश्न विचारला होता एसटी प्रवासाचा. या ताईंनी आता 1 मिनिट मी प्रश्न पूर्ण करतो. या ताई म्हणाल्या की अर्ध तिकीट केलं, महाविकास आघाडीवाले म्हणतात आम्ही आलो तर मोफत करू.
मोफत करू ही नुसती वल्गना आहे, पोकळ गप्पा आहेत. सरकार कधीच या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार वाटत नाही की आम्हाला महिलांसाठी, याच्यापूर्वी कुठलीच योजना त्यांनी राबवलेली नाही जेव्हा त्यांचं सरकार होतं. आता काय ते फ्रीमध्ये देणार आहे तेव्हा महिलांना शक्य आहे का? आणि आता आम्ही दिले ना, जेव्हा आता महिलांना 1,500 सुरू केले तर म्हणे दिवाळ काढणार आहेत, आता दिवाळ काढणार आहेत राज्याचं. आणि ते कधी देतील मग? त्यांचा शब्द त्यांना ऐकवा ना, म्हणा तुम्ही कसे काय द्याल फ्रीमध्ये? 1,500 दिवाळ निघतात ते 3,000 दिलं काय होईल मग? राज्याचं राज्य विकावं लागेल मग तुम्हाला म्हणावं. तुम्ही काहीतरी म्हणत होतात ताई, एक मिनिट थांबा दादा. तुम्ही काहीतरी म्हणत होतात, काय वाटतं? महाविकास आघाडीचे आश्वासन आहे 3,000 रुपये महालक्ष्मी योजनेतून महिलांना मोफत एसटी प्रवास, काय वाटतं याबद्दल? नाही, आत्ताच माझ्या भगिनीने सांगितलं की ज्यावेळेस मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील किंवा फडणवीस साहेब असतील, यांनी जेव्हा महिलांना 1,500 रुपये देऊ केले, म्हणजे सत्यात दिले आहेत, तर तेव्हा महाविकास आघाडीने आरोप केला की 1,500 रुपये जर तुम्ही महिलांना दिलात आणि मग याच्यातनं देत आहे शासनाकडनं, तर दिवाळीत निघाल, कर्जबाजारी होईल आणि मग तुम्ही आता 3,000 कशातनं देणार आहात? माझा प्रश्न आहे महाविकास आघाडी सरकारला की तुम्ही ते पैसे कसे पे करणार आहात? आणि मला नाही वाटत का ते देऊ शकतील. आम्हाला मिळालेत, आम्ही खुश आहोत आणि आम्ही नक्कीच महायुतीलाच विजय करू. थोडक्यात आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की लाडकी बहीण योजना असेल, महालक्ष्मी योजना असेल, यावर नेमक्या भूमिका काय आहे तिथल्या महिलांच्या. इथं आंबेगाव नाही, ऐका की एक मिनिटं, आंबेगाव विधानसभा मतदारसंघात इलेक्शनचं वातावरण झालंय का नाही? हा, झालंय झालंय का एकदम घासून? हा. वळसे पाटील का देवदत्त निकम कुणाच्या? नाही, वळसे पाटील. वळसे पाटील कशामुळे? त्यांचं कर्तृत्व आहे जेवढं अख्ख्या तालुक्यात त्यांनी काम केलेलं आहे ना. आता मामा, मी महाराष्ट्रात फिरत होतो, सगळीकडे लोक म्हणतात की शरद पवारांच्या तुतारीचं लय वातावरण आहे. तुमच्या आंबेगावात काय वातावरण? आंबेगावात घड्याळाचं वातावरण. पण शरद पवार ताकद लावतात की निकमांच्या मागे? किती ताकद जरी लावली ना, काम केलेल्या माणसाची लोक निवडून द्या. मतदारचं काय हे नाही, बुद्धू नाही तो निवडूनच जाणार ना. पण पवारांना सहानुभूती म्हणतात. हे माणूस कुठं पवाराच्या बाहेरचा आहे? पवाराचाच आहे. पण त्याचे काय चुली 2 झाल्या, त्यांच्याशी पटलं नाही म्हणून बाजूला मांडली आणि बसलं ते करीत. पटलं का निर्णय वळसे पाटलांचा? नाही, वळसे पाटील काय त्यांचेच आहेत, पवार साहेबाचे. वळसे पाटील पवार साहेबाचेच आहेत. परंतु त्याच्यात काहीतरी भांडायला लागलं, बाजूला चूल मांडली. काय त्याचं जास्तीत खात्यात काय झालं? त्याच्या बाहेर आले का एकत्र होतात? एकत्र होतील काय? नाही, एकत्र आहेत. एकदा त्यांचं कंपाऊंड सोडलं ना, बाहेर आले का एकत्रच येते, वेगळे नाही. शरद पवारचाच माणूस या, परंतु त्याचं काही जरी झाली नाही म्हणून तो बाजूला पडलाय. अख्ख्या राज्यात एक चर्चा, हा काय झालं पण असं काहीतरी झालं असतं ना त्यांच्या त्यांना माहीत. मला काय माहिती का पुढं तालुक्यात पुढं काय नाही, पाणी चोरून चालवलं, कुठं काय झालं यांच्या लक्षात आलं ना. त्यांनी सांगितलं म्हणून? नाही, मला माहिती आहे ना. बोगदा पाडायचा, पड्याला पाणी नाही. डिंबे धरणाचा बोगदा? हा, डिंबे धरणाचा बोगदा पाडायचा, पड्याला पाणी नाही न्यायचं. आणि खोटे काहीतरी त्यांचे आरोप करायचे. हा कालचा कार्यकर्ता 25 वर्ष याला सांभाळलाय, साखर कारखान्याचा अध्यक्ष केला. 25 टन यांनी साखर लोकांना वाटलं, कांच्या सभासदाला विचारलं. कारखान्यात तो हा चेअरमन झाला, 25 टन साखर वाटली लोकांना. हा काय यांनी कोणाला सभासदाला विचारलं का? काही साखर मुठमुठ साखर सगळ्याला. आणि 15,000 रुपये महिन्याचा साखर वाटाया माणूस ठेवला. किती रुपये? 15,000 रुपये महिन्याचा साखर वाटाया माणूस. आणि 15 टन 25 टन साखर वाटली. तिथून निघाला, मार्केट यार्डाचा सभापती केला, सगळ्या व्यापाऱ्यांना विटीस धरलं. बाबा बोला. मार्केट यार्डाचा सभापती केला, सगळ्या व्यापाऱ्यांना विटीस धरलं. मी असा करीन, मी तसा करीन. अख्ख्या पडलेल्या मार्केटला, शेजारच्या मार्केटला सामील झाला. हा अमोल कोल्याला हाताशी धरला, त्याला सामील झाला. हा काय त्या मार्केटचं वाटोळ करून टाकलं. भाजी मार्केट अख्खं नारंगावला पाठवलं, तरकारी मार्केट निम्म मार्ग तिकडं पाठवलं. अरे कुठली पद्धत? हा, 2 मिनिट थांबा, बाबांचं म्हणणं होत्या. 2 मिनिट थांबा, बोला बाबा, तुम्ही बोला. त्याने तिकडं मार्केट पाठवलं. अजून दुसरी आता ते प्रचार नाही, नारळ फुटाच्या प्रचाराला लागायच्या आधीच कुठंतरी आऊ प्याला गेला. आणि तिथं दूध वाटप होतं ना, त्याच्यामध्ये म्हणलं आळ्या निघा. घरवालीनी पाच्यालाही धुतलं नाही, दुपारी दूध नासात आहे. आणि याच्या 3 दिवसाच्या याच्यामध्ये आळ्या निघाल्या. कंच्या कोण आळ्या होतात तयार पुढं? काही आपल्याला साफ डिसिजन घ्यायचं, खोटं बोलायचं. किती काय तर खोटं बोलताय. तुमचा राग आहे देवदत्त निकमांवर? नाही, काय राग नाही. तो कार्यकर्ता होता. वळसे पाटलाचं 25 वर्ष त्यांनी काढले. तुम्ही बोला. 25 वर्ष साहेबासंग यांनी काढल्यात आणि मग बाजूला गेला.
तो म्हणतो शरद पवारला सोडून वळसे पाटील बाहेर आला. मग यांनी 25 वर्ष साहेबासंग काढले, हा का गेला बाहेर? आणि आता साहेबाच्या गलिच्छ राजकारण केलं. 14 वर्ष साहेबासंग राहिला, चुरून राजकारण केलं साहेबाच्या विरोधात. साहेबाकडे भेटायला लोक आली का, हे थांब काय काम आहे तुझं, मी साहेबाला सांगतो आणि जा. मग आता तेच काय केलं, साहेब मोठ्याला जवळ करतो आणि कार्यकर्त्या यांनी केलं सगळंच सगळं. कार्यकर्त्यांना भेटून नाही दिलं यांनी. दररोज तू शिपायासारखा उभा राहायचा आणि हे तू काय काम आहे तुझं, मी साहेबाला सांगतो, साहेब गडबडीत आहे, तू इथं येऊ नको. बाजूला द्यायचा साहेबाला पाठवून. आपल्या त्या कार्यकर्त्यांना तिथं भेटून दिलं नाही आणि आता तेच राजकारण केलं. साहेब मोठ्याचा माणूस आहे आणि तो काही हे करतोय, मोठ्यालाच भेटतो बारकाला. आज सगळ्यांचं साहेबा एकटा पुणे जिल्ह्यात मायाळू माणूस एक नाही, तिच्या जवळून जाईन त्याला माहीत पडतो. मी पहिला 25-35 वर्षापूर्वी विरोधच होता माझा. तुमचे विरोधक वळसे पाटील होते त्या टायमाला. आमचा किशनराव बांधकेला होता ना अण्णा, त्या टायमाला पहिली निवडणूक त्याच्या विरोधातच होतो आम्ही. मग त्याच्यानंतर साहेबाचं सगळं जे बघितलं तर साहेब वेगळीच काहीतरी. अहो साहेब कामं करतात, हे करतात. मग त्याच्याकडून साहेबा का आलो. 30 वर्ष झाले साहेबासंग आहे, कुठं काय त्यांनी उन्हं ठेवलं नाही. भीमाशंकरपासून तर राजनगावपर्यंत सगळं फुलून ठेवलं आहे. आणि यांनी यायचं त्याच्यावर ताशारे वाढायच्या. साहेबांनी हे केलं. साहेब इथं माझ्यासमोर हा देवदत्त निकम साहेबाला म्हणला हिरा हिरा, आमच्या सभेत बोलला इथं. त्या साहेबाचा जिरा केला. सकाळी साहेबांनी जर कपडे बदलले का त्या जिऱ्यावर दूध बसवतो. अरे कुठली पद्धत ती आली, साहेबाच्या विरोधात बोलायचं आणि साहेबाचे कपडे धुवायचे. अरे पटण असं समाजावर. सकाळचा उठला का साहेबाचंच धुणं धुवायचं, सकाळचा उठला का साहेबाचंच धुणं धुवायचं. थोडक्यात आपण बघितलं की हे दादा होते, हे खरं तर जुने. बरं थांबा, बोला, मला बोलू दे ना जराशी. आणि त्याच्यानंतर आता याने हे केलं, ते दुधाचं झालं. आता इथं मुलाखत आली होती ते चौकशा मोबाईल मुलाखत आली होती इथं. त्या मुलाखतीमध्ये अमोल कोल्हे म्हणतो नाही आता पुजारी बदलायचा आहे. समाजाला सांगतो पुजारी बदलायचा आहे. अरे तू पुजारी होय ना पहिला, कोणतरी मोठा पुजारी बघ, त्या सगळं तू पुजारी होय आणि मग पुजारी बदलायचं बघ. पण ते झाले की खासदार अमोल कोल्हे. कोण अमोल कोल्हे खासदार झालं, मग त्याने केलं काय, महापुरुषाची भूमिका केली आणि बाकी टायमाला गोट्या खेळत बसला अमोल कोल्हे इकडं. अमोल कोल्हे त्याला निवडून आल्याला वळसे पाटीलच आणि तो याची संभाजीराजाची भूमिका केली का झालं त्याचं सगळं. त्याला म्हणता 5 वर्ष जसं वळसे पाटलांनी बायोडाटा पाठवला ना सगळ्यांना, पत्र काढले, तू काढणं काय काम केलं. तुझ्या सगळं प्राजक्त झालेला माणूस शिवाजी दादा आढळराव पाटील. हा आढळराव पाटील त्यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सगळं झाड काढून दिलं, सगळं कामाला लागला. एवढ्या दिवसाची रेल्वे पुन्हा नाशिक रेल्वे होती ती मंजूर करून आणली. राज्याला घेतलं, केंद्रामध्ये गेला, ती मंजूर झाली. त्याचं काहीच नाही. गाडं होतं स्वतःच्या हातावर धुव्याचं रिल्याचं दाखवलं आहे, त्या फुकट नाही दाखवलं. वळसे पाटलाला हाताची दर होती, गाडी चालू केलं. सगळ्या शेतकऱ्यांचं मतदात्याचं सगळे शेतकरी आहेत त्यांचं गाडी चालू केलं. बायपास गेलं 3 तालुक्यातून, खेड, आंबेगाव आणि जुन्नर. ह्या बायपासला पैसे नव्हते. केंद्रामध्ये गेला, राज्याकडे गेला आणि ते बायपासला पैसे आणले. कोणी आणले? यांनी. मग हा काही दिवसा गोट्या खेळायचा कामाचा होता का अमोल कोल्हे? याला काय ते भूमिपूजन नाही अजून. एवढ्या दिवस त्याचं मंजूर झाली रेल्वे, त्या मंजूर त्याला काही नाही. ऐकलं का? त्याला काही नाही अजून, त्याचं भूमिपूजन नाही. हा 70 खासदार आहे ना तू. हा तर माझं. तुम्ही बोला कुणाचं काय, कुणाका बिंदास बोला. मग कोणी उठायचं वळसे पाटलाला. या मंचरला आरोग्य सेवा नव्हती, त्यांनी 25 खाटाचं हॉस्पिटल काढलं. जागा नव्हती, कोणाला जमून ती जागा कमावली. आज ती हॉस्पिटल असं आहे का 100 कोटचं तिथं याच्यापाशी कॉलेजपाशी 100 कोटचं कोरोनाच्या काळात केलं. आणि आता इथं 100 खाटाचं केलं आहे. तांबडे माळ्याच्या तिथं जागा भेटली, स्त्रियांना वेगळं, याला वेगळं. बरं आता बाकीच्यांना बोलायला संधी देतो. अहो थांबा नाही, थांबा. थोडक्यात सगळ्यात जास्त बॅटिंग ह्या बाबांनी केले.
आपण 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 बोलूयात. इथल्या तरुण मतदार आहेत, त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण. तरुण मतदार पण आहेत इथं मोठ्या प्रमाणावर. एक तरुण म्हणून काय वाटतं, इथे यांनी पाण्याचा प्रश्न मांडला, शेतीचा प्रश्न मांडला, आपल्या तरुणांचे प्रश्न काय असतात? रोजगाराचा प्रश्न असतो, शिक्षणाचा प्रश्न असतो. हे प्रश्न आंबेगावच्या तरुणांचे सुटलेत का? निश्चितच जे अवसरीला कॉलेज झाले त्याच्यामार्फत बरीच मुली बाहेरच्या गावातून येऊन शिक्षण घेतात, त्यामुळं शिक्षणाचा बराचसा प्रश्न मिटला. आज बरेचसे कॉलेज झालेत आणि रोजगार आज MIDC जवळ असल्यामुळं आज बरेचसे मंचरवरून युवक रोजगारासाठी चाकणला जातात किंवा मग आपल्या आंबेगाव तालुक्यात पण भरपूर रोजगार उपलब्ध केलेत. गोवर्धन भाग्यलक्ष्मी असन, गोवर्धन असन किंवा इतर काही ज्या संस्था असतील त्या भरपूर युवक काम करतात. आता मला सांगा, इथं हा दादा म्हणला की रोजगाराचा प्रश्न सुटलाय, काय काय बदललं 5 वर्षात? मागच्या दिलीप वळसे पाटलांना मंत्रिपद मिळालं, महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीचं सरकार असेल, मागच्या 5 वर्षात काय बदललं? बदल झाला म्हणजे युवकांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या मोठ्या प्रमाणात. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मोर्डे कॅडबरी असन, पराग कारखाना असन किंवा इकडं भैरवनाथ पतसंस्था आपल्या शिवाजी आढळराव पाटील यांच्यामार्फत अनेक हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. नामदार वळसे पाटील साहेब व शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या दोघांच्या माध्यमातून हजारो कोटीचा निधीसुद्धा या आंबेगाव तालुक्यामध्ये आला. मला एक सांग, आता तू सांगितलं नाही, एक मिनटं थांबा दादा, मला एक सांग की शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील एकदम पक्की बसलेली जोडी. दिलीप वळसे पाटील शरद पवारांना सोडून गेले, आता त्यांच्याच विरोधात उभेत. काय वाटतं या राजकारणाबद्दल? सोडून बोल बोल. आजही नामदार वळसे पाटील साहेब हे शरद पवारांना दैवतच मानत आहे. दिलीपराव वळसे पाटील साहेब हे पाण्याच्या प्रश्नासाठी हे जनतेच्या भावना हे घेऊन की हे बाबा अजित पवार गटामध्ये गेलेले आहे. सांगायचा प्रश्न असा की नामदार वळसे पाटील साहेबांनी मोठ्या प्रमाणात इथं विकास नाही विकासाचा प्रश्न आहे की सगळेजण मान्य करतात. 60 टर्म निवडून आलेत, विकास केला, सगळं मान्य. पण पवारांचे मानसपुत्र असलेले वळसे पाटील पवारांना सोडून जातात, याबद्दल काय वाटतं? थांबा त्याला बोलू द्या. पाण्याच्या प्रश्नासाठी वळसे पाटील साहेब हे पवार साहेबांना सोडून गेले नाही, ते आजही त्यांना दैवत मानत आहे. दादाचं म्हणणं आहे ते दैवत मानतात. बाबा तुम्ही सांगा, एवढी वर्ष झालं राजकारण बघताय या आंबेगावचं. मी 90 सालापासून बरोबर. वळसे पाटील आणि शरद पवार एवढी पक्की जोडी, पहिला हार घातला काय? अच्छा मला सांगा, शरद पवारांना सोडून गेले वळसे पाटील आणि आता पवारांच्या विरोधात लढतायत, काय वाटतं? नाही पण सोडून गेलेच नाही. सोडून गेलेच नाही. अहो यांची राष्ट्रवादी वेगळी, त्यांची राष्ट्रवादी वेगळी. राष्ट्रवादी असू द्या, तुम्हाला सांगतो अजित पवार इकडे चांगले येणार, शरद पवार आणि दिलीप पाटील येणार ते सगळे येणार, अख्खी गँग. हे भाजपवाले कुत्रे आहेत ना, हे फसवतील लोकांना. 2 मिनिटं थांबा, बोलू देत लोकांना. तुम्ही बोला. हा बरोबर आहे, मी बोललो ते खरं आहे. बरं मला सांगा, आता सगळीकडे म्हणतायत सगळ्या महाराष्ट्रात तुतारीची हवा आहे म्हणून, काय वाटतं? नाही, तुतारीची हवा नाही, आंबेगाव तालुक्यात दिलीप पाटीलच लागणार, त्यांचीच हवा आहे. हवा त्यांची ती. दादांचं म्हणणं आहे की तुतारीची हवा महाराष्ट्रात असली तरी आंबेगावात कुणाची हवा आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण पुढे जाऊ, इथं सुद्धा काही लोक आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. दादा कुणाची हवा या मतदारसंघात? बरं तुम्ही बोला, कुणाची हवा या मतदारसंघात? दिलीपराव वळसे पाटील साहेबांची हवा आहेत. वळसे पाटलांच्या साहेबांच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत ते सर्व साहेबांचे कार्यकर्ते आहेत. आत्ता जे 2-4 इलेक्शन झाले, आता साहेबांच्या प्रत्येक माणूस हा राष्ट्रवादी कार्यकर्ता होता साहेबांचा. साहेबांनी त्याला मोठं केलं आणि ती लोक नंतर साहेबांच्या विरोधात उभी राहिलेली आहेत. लोकांना पवार साहेब आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचं काही देणं घेणं नाही. पवारांची हवा नाही, हवा पवार साहेबांची नाही. पवार साहेबांना साहेबसुद्धा आता दैवतच मानतात. पण लोकांच्या प्रश्नासाठी साहेब पाण्यासाठी हा निर्णय घेतला. साहेबांना तो निर्णय आवडला नाही. ते प्रत्येक भाषणात बोलताना आहे ना, त्यांच्या मनाला किती दुःख आहे ते त्यांना माहिती आहे. पण आता करणार काय? समाज आणि माझे मतदार हे महत्त्वाचे आहेत. भावना ही नंतर आपण बाजूला ठेवू शकतो. बाबा तुम्हाला काय वाटतं? दिलीप वळसे पाटील आणि पवार वेगळे झाले त्यामुळे? 1 मिनिट मला बोलू द्या. वळसे पाटील सहकार मंत्री, गृहमंत्री होत असताना त्यांनी इतका जीव काढ या धरणा करता, इतकं जीव काढ आहे का त्यात गृहमंत्री असताना पैसे आणले, धरण पूर्ण केलं. आणि आता फक्त त्यांना हे तालुक्याचं मंचरचं मार्केट बंद करायचं आहे. मग तिकडं जर बोगदा पाडा तर हे पाणी तिकडे गेलं, मग आंबेगाव तालुका भिकारी होणार.
यांना भिकारी करायचं आहे. एक मार्केट जर हे एक नंबर चाललंय मंचरमध्ये आणि ते 2 महिन्यामध्ये जर पाणी तिकडे गेलं हा तालुका काय करीन म्हणून त्याकरता वळसे पाटील बाजूला वळून त्याचा मुद्दा कट करून ते आपलं कामकाज चालू आहे. आज ह्या तालुक्यामध्ये सगळं वळसे पाटलांनी नंदनवंदन केले, रस्ते केलेत, मार्केट केलं आहे, क्रीडा संकुल केलं आहे, कारखाना बंद पडन पाणी तिकडे गेलं तर. एवढं बोलतो बस. पण मला सांगा, एक मिनिट थांबा, मी प्रश्न विचारतो मग बोला. नाही, बाईटचा विषय नाही, माझा एकच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. हे सगळेजण म्हणतायत की इथं वळसे पाटील आहेत, शरद पवारांनी एवढा जोर लावलाय, शरद पवारांचं आव्हान पेलवल का वळसे पाटलांना? 100% पेलवणार. कारण का वळसे पाटलांचं कामच ते तसं आहे. कारण काय झालं माहिती आहे का, आता जे आम्ही वाईट ऐकले निलेश लंकेचं जे भाषण झालं की ते म्हणले बोगदा कसल्याही पद्धती पाडणार, आम्ही पाडण्याला पाणी नेणार. मग तिथं तो आमदार रोहित पवार, मग यांचं त्याच्यासाठी. पण आमच्या साहेबांनी आम्हाला काय केलं माहिती, आमचं साहेब दैवत आहे आमचं. साहेबांनी आमच्यासाठी काय केले, आंबेगाव तालुक्यासाठी मानसपुत्र होते तरी ते सोडून दिले, तरी साहेबांनी तो पक्ष बाजूला घेतला आहे. ठीक आहे ना, राष्ट्रवादीमध्ये जे घड्याळ अजितदाचे बरोबर, पण ते पाणी न्यायचं नाही. पण तिथं आत्ता तुम्हाला सांगतो, दुपारी सभा झाल्या तिथं, आम्ही सगळे मानले. पण निलेश लंके काय म्हणला माहिती आहे, कोणत्याही पद्धतीत बोगदा पाडणार आणि पाणी मी. मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या आता. वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम. वळसे पाटलांच्या मागं अजितदादा आहेत, देवदत्त निकमांच्या मागं शरद पवार आहे. वळसे पाटील देवदत्त निकम कोणाची हवा आहे? वळसे पाटलांची. वळसे पाटील दैवत आहे आमचे. थोडक्यात आपण या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातल्या मनसर भागात छत्रपती शिवाजी महाराज चौकात होतो आणि या चौकातल्या लोकांशी, इथल्या नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते आले, काही समर्थक आले आणि काही नागरिकसुद्धा आले, काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा आले. त्या सगळ्यांकडून आपण हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की आंबेगाव विधानसभा मतदारसंघात नेमकी कुणाची हवा आहे, तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा आहे, कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.